नमस्कार आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे राघवचं वॅक्सिन. तर राघवला इंजेक्शन द्यायचे होते आणि इथे इंजेक्शन्स हे सरकारी हॉस्पिटल्स म्हणजे इथे लसीकरण जे आहे ते सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील होतं आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्री होतं. तुम्हाला टाईमवर अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं. तर इथे सकाळची वेळ आहे, 8 वाजले होते, तुम्ही पाहू शकता. तर मी चहा घेत होते आणि माझी क्लिनिंग वगैरे आवरली होती मी, कारण तुम्हाला माहितीच आहे आदल्या दिवशीच मी आवरून ठेवलं होतं सगळं. तर बेसिक कामं होती, झाडून पुसून घ्यायचं फक्त फरशी. तर इथे गाऊचंही पाणी तापलं होतं कारण आज होता फ्रायडे. गाऊ होती घरी आणि राघवलाही आंघोळ घालूनच नेणार होते कारण तिकडून आल्यानंतर इंजेक्शन्स वगैरे दिलेले असताना मी आंघोळ वगैरे नाही घालू शकत राघवला, तो रडणार. आणि इथे सकाळी सकाळी भांडी वगैरे जी असतात रात्री वॉश केलेली तर ती लावून घेतली तर सकाळीच लागतात, अदरवाईज संध्याकाळ वगैरे होते त्यांना, कारण वेगवेगळी कामं राहतात. आणि माझं तर असं होतं, मी ज्या बाजूला जाईन त्या बाजूची कामं करत बसते आणि मग आधीची कामं विसरून जाते आणि मग नंतर करायला लागतात. तर असा प्रकार तुमच्यासोबतही होतं का? कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. फोन ठेव, जरा आंघोळ करून घ्या. आता आपल्याला राघवला इंजेक्शन द्यायला जायचंय. हो चल, पाणी काढते तुला. हो 10 वाजता आहे इंजेक्शन. चला आवरा, मग त्याला घालते आंघोळ. नको द्यायचं इंजेक्शन त्याला. आणि गाऊला सकाळी सकाळी मखाणा खायला दिला होता जाण्याआधी, कारण तिला भूक लागेल म्हणून. तर फोन दिला नाही म्हणून रुसली होती. आणि यानंतर मी ब्लँकेट्स वॉश करण्यासाठी काढले होते. तर माझ्या मशीनमध्ये 2 छोटे छोटे ब्लँकेट आरामात बसतात. सो मी माझ्या मिस्टरांचं एक आणि गावचं एक असे 2 ब्लँकेट वॉश करणार होते, कारण आम्ही सगळेच आजारी होतो. तर जेवढं तुम्ही ब्लँकेट्स वगैरे बेडशीट्स वगैरे वॉश कराल तेवढं तुमचं जे आजार वगैरे आहेत घरातले तर ते लवकर कमी होतात. सो मी अशा प्रकारे ब्लँकेट्स वगैरे वॉश महिन्याला किंवा 2 महिन्याला करत असते. आणि यानंतर आम्ही निघालो होतो वॅक्सिनेशनसाठी. सर्व आवरून राघवलाही अंघोळ वगैरे घातली होती उठून आणि गाऊलाही मी घेऊन जाणार होते, कारण मी गाऊला घरी कधी एकटी सोडतच नाही आणि कुठेही बाहेर जरी क्लासला वगैरे चालली तरी मी तिला घेऊनच जाते आणि घेऊन येते मोस्टली. आणि मोस्टली म्हणजे नाहीच सोडत मला, म्हणजे असं मुलगी आहे ती म्हणून. अजून ती कराटे चॅम्पियन झाली नाही आहे प्रॉपर. सो जेव्हा कराटे चॅम्पियन होईल तेव्हा मी तिला एकटं सोडेल. नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालो आहोत राघवचं वॅक्सिनेशन द्यायला. राघवला 1 वर्षाचं वॅक्सिनेशन द्यायचं आहे आणि खरं तर राघव आजारी होता तेव्हाच आलं होतं वॅक्सिनेशन, परंतु कसं असतं की फीवरमध्ये वगैरे वॅक्सिन देत नाहीत. सो त्यामुळे त्याला 15 दिवस वाढवून दिले होते. तर आज आहे फ्रायडे आणि माझे मिस्टरही घरी नाही आहेत, तर मी आज टॅक्सीने चालले. गावही घरी आहे आज. कुठे गाव? हां. तर आंघोळ वगैरे झाली आमची, नाश्ता वगैरे नाही केला अजून आम्ही. नाश्ता वगैरे करायचा आहे, आल्यावर करू. 1 अर्ध्या तासातच येऊ. तिला मखाणा दिलाय गाऊला खायला आणि मी 1 वाजताच जेवते. सध्या इंटरमिटंट फास्टिंग पुन्हा स्टार्ट केलंय मी. तर कारण मला कोणत्याच फास्टिंगचा फरक पडत नाही. इंटरमिटंट फास्टिंगच म्हणजे त्यानेच वजन कमी होतं, त्यामुळे मी इंटरमिटंट फास्टिंग स्टार्ट केलंय. सो आत्ता आम्ही जातो वॅक्सिन द्यायला आणि इकडे वॅक्सिन्स फ्री असतात. आणि तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलात तर इकडे वॅक्सिन्स वगैरे फ्री असतात, परंतु तुम्हाला पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अपॉइंटमेंट अवेलेबल असेल तरच भेटतात, अदरवाईज दुसऱ्या सेंटरला तुम्ही ट्राय करू शकता. आणि असं नाही भेटतं दुसऱ्या सेंटरलाही भेटून जातं. तर आता राघवला अपॉइंटमेंट भेटत नव्हती, आम्हाला फ्रायडेलाच भेटली. मध्ये आधी पाहिजे होती, कारण माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम असतं, तर त्या दिवशी असेल तर आम्हाला जायला बरं पडतं. तर आज मला टॅक्सीनेच जावं लागेल.
हॅलो, आणि आम्ही आलेलो आहोत वॅक्सिनेशन घ्यायला. हॅलो भाऊ, राघवला वॅक्सिनेशन द्यायचं. तर आमचा नंबर आलेला आहे. आता आम्ही लेट झालो तर आम्हाला त्यांनी पुन्हा रिशेड्यूल करून दिले अर्ध्या तासाने अपॉइंटमेंट. आणि यानंतर राघवला दोन्ही हातांवरती म्हणजे दोन्ही दंडांवरती 2 इंजेक्शनं दिली होती. तर खूप म्हणजे तो रडत होता ॲक्च्युली आणि सारखा म्हणत होता उचलून घे. परंतु त्याचं वॅक्सिनेशन कार्ड जे आहे तेही जपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर ते हरवलं तर खूप मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि परत भेटणं मुश्किल. आणि आपल्याला कळत नाही की आपण कोणते वॅक्सिन्स दिले आहेत, इंजेक्शन्स वगैरे दिलेले आहेत त्याला. त्यामुळे आणि यानंतर घरी आल्यावर मला गावसाठी बनवायचा होता पनीर पराठा. सो मी पीठ मळून घेत होते आणि पिठामध्येच मी ओवा, मीठ आणि हळदही टाकली होती आणि थोडंसं लाल तिखट घालून छान पीठ मळून घेतलं. आणि इथे मी पनीर छान किसून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी ऑर्गॅनो पावडर आणि आपला गूळ असतो तर तो गूळ थोडासा टाकला आणि सोबतच ड्रायफ्रूट्सची पावडर टाकली आणि पराठे अशा प्रकारे केले. कारण माझी ह्या पिठाचे पराठे छान वळत नाहीत. सो मग मी 2 चपात्या बनवते आणि त्याच्यामध्ये स्टफ भरून ते चिकटवते. आणि पराठे बनवून झाल्यानंतर गाऊला खायला दिले होते. तर मला बनवायची होती वालपापडीची भाजी आणि आज वालपापडी मी एकदम साध्या पद्धतीने बनवणार होते. तर मी तेल घेतलं होतं. तेलामध्ये जिरी, मोहरी आणि हळदचा तडका मारून घेतला. त्याच्यामध्ये वालपापडी टाकली. वालपापडी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड केले. तेलात मसाले ॲड केले तर जळलेला वास येतो, ठसकाही लागतो. सो त्यानंतर करायचे तुमच्याकडे जेही घरचे मसाले असतील ते तुम्ही ॲड करू शकता. मीठ घालायचं आहे. घरचे मसाले नसतील तर फक्त लाल तिखट देखील टाकलं तुम्ही तरी खूप टेस्टी बनते भाजी. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि पाणी घालून घ्यायचं. एक 15-20 मिनटं छान शिजून द्यायचं आणि खूप टेस्टी लागते त्यानंतर भाजी. आणि अशा प्रकारे माझा पराठा आणि भाजी झाली होती रेडी. आणि खरं सांगायचं तर माझ्या कामांचा काहीही टायमिंग ठरलेला नसतो. मला जे जमेन ते मी करत असते. तर मशीनमध्ये जे मी ब्लँकेट्स वॉश करायला लावले तर ते पटकन मी सुकायला टाकून घेतले. आणि मला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवायची होती मोहरीच्या पानाची भाजी. तर आपण पालकची भाजी जशी बनवतो तशीच बनवणार होते, वेगळं काही नाही आहे. कारण तशाच भाज्या मला आवडतात आणि टेस्टीही होतात. सो मोहरीची भाजी ही थोडीशी आंबटच असते, त्यामुळे त्याच्यामध्ये आंबट चुका घालायची काहीच गरज नसते. तर मी मोहरीची भाजी छान निवडून घेतली, म्हणजे कचरा काढून घेतला आणि त्यानंतर चिरून त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी कुकरमध्येच घालून घेतल्या. कुकरला 4-5 शिट्ट्या लावून घेतल्या आणि त्यानंतर भाजीची फोडणीची तयारी केली. फोडणीसाठी हिरवी मिरची, लसूण आणि जिरी सोबतच कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत 1-2 मुठी. खूप थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. रवाळ बारीक करायचं, एकदम बारीक पेस्ट नाही करायची. तर थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे. आणि इथे मला मिक्सरला म्हणजे वाटायचं होतं. तुम्हाला माहितीच आहे शेंगदाणे, लसूण आणि मिरची वाटणार होते मी. तर ते वाटताना मिक्सरचा आवाज झाला की राघव रडतो. सो त्यामुळे तो घाबरतो. तर त्याला जवळ घ्यावं लागतं. त्यासाठी मला म्हणजे माझी दोन्हीकडेही कसरत चालू होती. स्वयंपाक, राघवला पाहायचं आणि आम्हाला कराटेला जायचं होतं, म्हणजे गावला मला कराटेला घेऊन जायचं होतं. तर सगळं टाईमवर झालं देखील पाहिजे आणि त्याला इंजेक्शन दिलं होतं. तो अजिबात माझ्यापासून लांब राहत नव्हता. त्याला मी घेऊनच होते हातामध्ये घेतलं की थांबायचं, रडायचं नाही.
तर मग त्याला घेऊनच बरीचशी कामं केली आज मी. आणि त्यानंतर चहा घेतला. चहा घेतल्यावर थोडंसं रिलॅक्स वाटलं. यानंतर कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या, परंतु मी दांडे घातले होते, तर मला असं वाटलं की दांडे जास्त शिजलेले नाही आहेत. सो मग मी त्याच्यामध्ये बेसन कालवल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि मला घाई झाली होती. मग मी कुकरमध्येच फोडणी घातली. याच्यामध्ये बेसन छान मिक्स करून घ्यायचे, सो जेणेकरून भाजीही चांगली स्मॅश होईल. परंतु दांड्यांमुळे जास्त स्मॅश झाले नाही, कारण मोहरीचे दांडे जरा कडक असतात. तर मग मी फोडणी दिल्यानंतर कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या पुन्हा घेतल्या. तर अशा प्रकारे तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपला मिक्सरला वाटलेला मसाला घालायचा आहे. आणि सोबतच लगेचच परतल्यानंतर 5 मिनिटांनी त्याच्यामध्ये बेसन आणि मोहरी बारीक केली होती, तर ती मी मिक्सरला बारीक केली पुन्हा. आणि तरी देखील मी त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या. तर भाजी एवढी टेस्टी होती ना, खूप जास्त टेस्टी झाली होती. हॅलो. आणि भाजी वगैरे टाकून मी चालले गावला कराटेला घेऊन. तर राघवही आहे. राघवला इंजेक्शन दिले, दोन्ही हातांवर दोन्ही बाजूला दिले. तर रडत वगैरे नाही येतो काही आणि त्याला फीवरही नाही आहे, सो त्यामुळे मी त्याला घेऊन चालली आहे. तर चला जाऊयात आता अबूच्या घराला. पूजाकडे जाऊ आम्ही मे बी, कारण आज काही शॉपिंग वगैरे नाही करायची. यानंतर मी आले होते माझ्या मैत्रिणीकडे, देवश्रीकडे, कारण खूप दिवस झाले ती बोलवत होती. हा, आता अभ्यास करते ना. हो, घरामध्ये स्कूल बनवून ठेवलंय तू. हॅलो. काय केलं? कला पण केलं मी. काय? ते कॅसल. अच्छा. मी बनवली आणि क्रिस बनवला आणि मी मनस्वी बनवली आणि एक कॅसल बनवला. मग मनस्वीला हातात फ्लावरचं बलून आहे आणि वरती होतं बीचा हाऊस. पीसला वाटलं की हे खरं फ्लावर आहे. अच्छा. मग ते तिच्या मागे गेलं, ती धावायला लागली. असं झालं. आणि हा राघव आहे का? हा राघव आहे का? हा क्रिश आहे तो. राघव आहे. यानंतर आम्ही आलो होतो घरी. तर देवश्रीने एवढे सारे लाडू दिले होते, मेथीचे, शेंगदाण्याचे आणि त्यात मखाण्याचे होते. वालपापडीची भाजी होती दुपारची आणि लाडू खरंच खूप सुंदर झाले होते. त्यात नाचणीची भाकरी बनवली मी आल्यावरती, चपातीही बनवली आणि इथे होती मोहरीची हटून केलेली भाजी, तर तीही खूप टेस्टी झाली होती. नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहितीच आहे मी ब्लँकेट्स वॉश केले होते सकाळी, तर ते काही सुकले नाहीत. तर गाडीमध्ये एक ब्लँकेट आहे गावचं छोटं ब्लँकेट, तर माझे मिस्टर तेच आणायला गेलेत. तर त्यामुळे मग हे 2 ब्लँकेट आता सुकतील. आणि आज आम्ही वॅक्सिनेशनला गेलो होतो, तर तुमच्यासोबत बोलेन पण राहून गेलो दिवसभरच्या कामामध्ये. तर इकडे वॅक्सिनेशन्स वगैरे फ्री असतात आणि तुम्हाला ते अपॉइंटमेंट देतात. तुम्हाला डॉट टाईमला पोहोचावं लागतं अपॉइंटमेंट जर घेतली असेल तुम्ही तर. परंतु माझं आज काय झालं, मी लेट झाले आणि थोडीशी लेट झाले, 15-20 मिनटं लेट झाले. तर मला तिथे एक 10-15 मिनटं पुन्हा थांबायला लागलं, कारण दुसरं कोणी त्या जागेवरचं म्हणजे मला त्यांनी तिकडे शिफ्ट केलं जे ऑलरेडी लेट झालं. म्हणजे सपोज माझ्यासारखंच अजून कोणीतरी लेट झालं असेल तर त्यांनी माझी जी जागा होती तर ते दुसरे आले त्यांना दिली आणि मला नंतर टाकलं, मग असं केलं. सो अशा प्रकारे असतात वॅक्सिनेशन. आणि तुम्ही पैसे देऊनही वॅक्सिन देऊ शकता, असं नाही की फक्त फ्रीच भेटतात. सगळीकडे नाही भेटत, इकडेही सरकारी दवाखाने आहेत, सरकारी हॉस्पिटल आहेत, तर तिथे लसीकरण फ्री असतं आणि फुल असतात ते लसीकरण, म्हणजे फुल असतात अपॉइंटमेंट्स. असं नाही की गेलात की लगेच तुम्हाला भेटून जाईल लस, असं काहीही नाही आहे. सो आपल्याकडे कसं इंडियाला सरकारी हॉस्पिटल्समध्ये संडेला फ्री असतं. गावामध्ये जेव्हा लसीकरण असतं तेव्हा बालवाडीमध्ये वगैरे असतं तेव्हा त्यांचा डे असतो ठरलेला, तर त्या डेला बालवाडीच्या मॅडम असतात, तर त्या कॉल करतात आपल्याला आणि सांगतात की आत्ता वॅक्सिन घेऊन जा तुम्ही. सो अशा प्रकारे इकडे तुम्हाला अपॉइंटमेंट असते, सगळं फोनवर असतं. तुम्हाला काही वेगळं असं म्हणजे टेन्शनही घ्यायची गरज नाही आहे, विसरायची गरज नाही, कारण ते आदल्या दिवशी मेसेज टाकतात. फोन देखील वॅक्सिनेशनसाठी ते फोन देखील करतात की तुमचं वॅक्सिनेशन आहे, तुमच्या लक्षात आहे ना, तुम्ही येणार आहात ना. तर अशा प्रकारे असतं. आणि आता 6 महिन्याने वॅक्सिन आहे राघवचं. तर आम्ही इंडियावरून आल्यानंतर वॅक्सिन शेड्यूल केलेलं आहे मी, कारण
6 महिने आता सपोज जुलै ऑगस्टला आम्ही इंडियाला जातो तर तिकडनं आल्यानंतरच वॅक्सिन घेऊ, कारण मग पुन्हा लवकर यायला लागेल सुट्ट्यांमुळे वगैरे. सो त्यामुळे मग मी बरोबर पाहूनच वॅक्सिन सेट केलं आहे त्याचं. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आणि आज मी सरसोची भाजी केली होती, म्हणजे मोहरीच्या पानाची हटून भाजी. तर एवढी सुंदर टेस्टला लागते ना, तुम्ही आंबट चुका टाकून जशी भाजी लागते ना तशीच भाजी लागते, फक्त याची मोहरीच्या पानाची. तुम्ही आपण पालकच्या भाजीमध्ये आंबट चुका टाकतो, शेपू टाकतो, तर सरसोमध्ये म्हणजे मोहरीच्या पानाची भाजी बनवताना हटून तुम्हाला काही टाकायची गरज नाही, त्याच्यामध्येच आंबटपणा असतो. आणि ते पाणी असतं तर तेही मी त्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकलं सरसोचं, जे मी कुकरला म्हणजे शिजवलं होतं, तर ते पाणीसुद्धा मी टाकलं. त्यामुळे आंबटपणा छान, म्हणजे मला तरी आंबट भाजी आवडते. आणि त्या दिवशी मी हरभऱ्याच्या पानाची भाजी केली होती वाळलेल्या, तर तीही सेम म्हणजे आंबट लागत होती. अशा प्रकारे खूप छान भाज्या लागतात, खूप टेस्टी लागतात. सो गाऊ उठून आले तर काय गेलं डॅडी आणायला, डॅडी करतोय की नॉक नाही. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.